तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे ब्रश असतात आपण ते कुठनं डाउनलोड करू शकतो, जे माझ्याकडे आहेत ते पावडर ब्रश, अशा टाईपचे ब्रश आपण कुठनं डाउनलोड करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. आणि एक छोटीशी त्यामध्ये टिप म्हणजे अशी, तुम्हाला एक बॅकग्राऊंड थोडक्यात बनवून दाखवणार आहे. थोडक्यात एक तुम्हाला अशी टिप असणार आहे की कशी बनवू शकतो, त्यामध्ये थोडीशी माहिती असणार आहे. आणि जे ब्रश असतात, पावडर ब्रश असेल किंवा अजून कोणत्या प्रकारचे ब्रश असतात, ते कुठून डाउनलोड करायचे, ते आपण कसे इन्स्टॉल करू शकतो, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. थोडीशी बेसिक माहिती असणार आजच्या व्हिडिओमध्ये. तर ब्रशची जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तुम्ही जाऊन एकदा बघू शकता. पण त्याआधी व्हिडिओ बघा आणि मग ते एकदा वेबसाईट व्हिजिट करा आणि त्याच्यावरती मी ब्रश आहेत ते डाउनलोड करा. स्टेप बाय स्टेप बघा. जर चुकून जरी एक जरी स्टेप स्किप केली तर तुम्हाला समजणार नाही मी कोणते ब्रश वापरले किंवा काय इफेक्ट वापरले त्या बॅकग्राऊंडमध्ये, तर थोडक्यात माहिती कळणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, चॅनल कोण नसेल त्याने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बॅकॉन प्रेस करा विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो, मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिले खाली, जाऊन फॉलो करा. रेग्युलर मी आपलं जे दुसरं पेज आहे त्या पेजवर रेग्युलरली मी डिझाईन अपलोड करत असतो. तुम्ही त्यातनं डिझाईनबद्दल जे नवीन नवीन डिझाईन असतात ते बघू शकता. तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका. आणि मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. क्रोम ओपन करायचं आहे. आपण क्रोम ओपन केलं की तुम्हाला इथं ब्रशची जी वेबसाईट आहे, फक्त तुम्हाला टाईप काय करायचं आहे, ब्रश फोटोशॉप नॉर्मल तुम्हाला टाईप करायचं आहे. एक नॉर्मल अशी पहिली एक वेबसाईट येईल, बऱ्यापैकी वेबसाईट आहे, पण जी जी पहिली वेबसाईट येईल ती ओपन करायचं आहे. नॉर्मली ओपन केलं की तुम्हाला इथं बऱ्यापैकी, तुम्ही जरी वेबसाईट बघितलं तर बऱ्यापैकी तुम्हाला ब्रश भेटतील वेगवेगळ्या टाईपमध्ये. हे जर बऱ्यापैकी बघितलं तर वेगवेगळ्या कामासाठी आपण यूज करू शकतो. हे चारकोल ब्रश असतील किंवा हे म्हणजे तुम्ही जर बघितलं, हे आपल्याला फोटो मॅनिप्युलेशन किंवा अशा टाईपचे जे डिझाईन असतात बऱ्यापैकी वेगवेगळे, तर ते वेगवेगळ्या डिझाईनसाठी वेगवेगळे ब्रश असणार आहेत. तर तुम्ही हे बघू शकता, हे डिझायनर ब्रश आहेत, सगळे वेगवेगळ्या टाईपसाठी आहेत. तुम्हाला हे एकदा तुम्ही वेबसाईट बघा आणि तुम्ही ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला प्रीमियम पण दिलेलं आहे आणि आपले नॉर्मल फ्री ब्रशेस पण आहेत. तर आपल्याला सध्या तरी जे पाहिजे ते म्हणजे पावडर ब्रश. तर नॉर्मली पावडर टाईप केलेलं आहे, पावडर ब्रश, फक्त नॉर्मल पावडर टाईप करतो आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं की जे रिझल्ट येतात ते म्हणजे, तुम्ही जर इथं बघितली पहिला जे ब्रश आहे नॉर्मल जो पावडर ब्रशचा, तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे. तर इथं बघितलं तर बऱ्यापैकी आहेत. हावाला पण पहिलावाला पण करू शकता किंवा 3वाला पण करू शकता. तर सिम्पल काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे, ॲड आली की ओपन करायचं आहे. आणि नॉर्मली तुम्हाला काय करायचं आहे, फ्री डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. एक नॉर्मल पॉपअप ओपन येईल आणि एक टायमर असतो, एक 5 सेकंदाचा अंदाजन, आणि तुमची जी फाईल आहे ती नॉर्मली डाउनलोड होईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, फोटोशॉपवरती यायचं आहे. तर मित्रांनो, इथं जर बघितलं तर फोटोशॉप ओपन केलेलं आहे. तर फोटोशॉपवरती आलो तर सिम्पलमध्ये काय करायचं आपल्याला, नॉर्मली तुम्ही जर इथं ब्रश टूलवरती गेले, ब्रश टूलवरती इथं सिलेक्ट करा, शॉर्टकट की त्याचा बी आहे. ब्रश टूलवरती सिलेक्ट केला, आता इन्स्टॉल आहे माझ्याकडे त्यामुळे दिसतं ब्रश. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, सेटिंगचं ऑप्शन दिसतं तुम्हाला, या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता इम्पोर्ट ब्रश. तर इथं इम्पोर्ट ब्रशवरती केलं क्लिक की तो ब्रश इम्पोर्ट होणार आहे. तर नॉर्मली असे नॉर्मल पॉपअप ओपन होईल. जो मी जिथं डाउनलोड केलं असेल, जिथं फाईल असेल ते फाईलवरती क्लिक करून इथं लोडवरती क्लिक केलं की तुम्हाला इथं ब्रश दिसतील बऱ्यापैकी. आता माझ्याकडे तरी नॉर्मली ओपन आहे, म्हणजे इन्स्टॉल आहे माझ्याकडे फाईल, तर त्यामुळे ते मला इन्स्टॉल करायची गरज नाही. आता नॉर्मली तुम्हाला बॅकग्राऊंड जे आहे मेन ते पण तुम्हाला करून दाखवणार आहे. पण त्याआधी बघा मित्रांनो, अशा टाईपचे ब्रश आहेत आणि तुम्ही जर त्या वेबसाईटवरती बघितलं तर बऱ्यापैकी ब्रशेस आहेत. तुम्ही एकदा चेक करा आणि तुम्ही डाउनलोड करू शकता. आता सिम्पल तुम्हाला सांगतो ती बॅकग्राऊंड कशी क्रिएट करायची. नॉर्मली जेव्हा आपण कुठली पण बॅकग्राऊंड क्रिएट करत असतो नॉर्मली, पण त्या इमेजच्या नुसार आपण ती बॅकग्राऊंड करत असतो. तुम्ही जो ऑब्जेक्ट त्याच्यावरती असणार आहे, टेक्स्ट असेल किंवा कोणतं पण ऑब्जेक्ट असेल, म्हणजे मूर्ती असेल किंवा समजा आपण आता जर घेतलं तर वारीचं बॅनर बनवतो, वारीचं बॅनर असेल तर विठ्ठलाची जी इमेज आहे ती त्यामध्ये मर्ज नाही झाली पाहिजे. अशा टाईपचं आपल्याला बॅकग्राऊंड ते बनवावं लागतं. तर ते दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात की पुढची इमेज जे तुम्ही तिथं प्लेस करणार आहे त्याचा कलर कोणता आहे. तर तो कॉन्ट्रास्ट व्यवस्थित जमला पाहिजे, जेणेकरून ते डिझाईन पण व्यवस्थित दिसते, प्रोफेशनल दिसते. तुम्ही जर त्याच्यावरती बघितलं, जर त्याच्यावरती तुम्ही मूर्ती असेल समजा उदाहरणार्थ,
आणि तो तुम्ही सेम कलर जर वापरला तर तिथे त्यामध्ये मर्ज होणार आहे, मग ती डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही. आणि जर तुम्ही बरोबर त्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर वापरला तर त्यामध्ये डिझाईन ती व्यवस्थित दिसेल. आणि जेव्हा आपण बॅकग्राऊंड बनवतो तेव्हा आपण एक टेक्स्चरचा पण वापर केला पाहिजे त्यामध्ये, तेव्हाच ती बॅकग्राऊंड व्यवस्थित क्रिएट होते. नॉर्मली मी काय करतो, आता एक सॉलिड कलर घेतो आहे आणि नॉर्मली असं फक्त कोणता पण कलर एक ॲडजस्ट केला, ब्रश सिलेक्ट आहे, न्यू लेअर घ्यायची आणि आपल्याला फक्त येल्लो कलर सिलेक्ट करायचा असं मध्ये. ओके, साईज वाढू. ओके, अशा टाईपमध्ये आणि प्लेस करायचं आपल्याला नॉर्मल कलर, न्यू लेअर इथं किंवा त्याच लेअरवरती पण करू शकता. पण आपला हा बॅकग्राऊंड कलर तो पिक केलेला आहे. तुम्हाला अल्ट दाबून ठेवायचा जेणेकरून आय ड्रॉप सिलेक्ट होईल ब्रशच्या टूलमध्येच. आणि नॉर्मली फक्त हे तुम्हाला ॲडजस्ट करायचे. ओके, नवीन लेअर घेतली, त्याच्यावरती आपल्याला अजून येल्लो कलर घ्यायचा आहे, पण ह्याच्यामधला अजून लाईट कलर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, लाईट कलर घ्यायचा. तो नॉर्मल लाईट कलर घेतलेला आहे आणि फक्त जस्ट प्लेस करायचा अशा टाईपमध्ये. आणि त्याचा फक्त ब्लेंडिंग मोड आपल्याला चेंज करून बघायचं आहे आणि कोणता कलर व्यवस्थित दिसू शकतो याच्यावरती. हा व्यवस्थित दिसतो आहे ओव्हरले. ओके, अशा टाईपमध्ये. आता ते जे मेन आहे ती बॅकग्राऊंड काय करायची आपल्याला, ती इम्पोर्ट करायची. ओके, तर आता मी नॉर्मली मटेरियलची जी लिंक आहे, जी मटेरियलची व्हिडिओ होती ती मी बनवली होती. तुम्ही जर ती बघितली नसेल तर ती बघा आणि त्याच्यावरची जी मटेरियलची फाईल आहे तुम्ही सिम्पल डाउनलोड करू शकता. आता मी नॉर्मली हे टेक्स्चर आहे, टेक्स्चर घेतो फक्त मी आणि ड्रॅग अँड ड्रॉप फक्त ॲडजस्ट करायचं आपल्याला पेजच्या हिशोबाने. ओके, अशा टाईपमध्ये. आणि ह्याचे फक्त ब्लेंडिंग मोड चेंज करायचं आपल्याला. तर सॉफ्ट लाईट ठेवला आहे फक्त. ओके, अशा टाईपमध्ये. न्यू लेअर घ्यायची. ओके, आणि फक्त व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आपल्याला, व्हाईट कलरमध्ये, आणि त्याच्यावरती प्लेस करायचं आहे. आणि फक्त ह्याचं ब्लेंड मोड चेंज करून बघायचं आहे की कोणता व्यवस्थित दिसतो आहे. तर ओव्हरलेस व्यवस्थित आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त अजून एक करायचं आहे ते म्हणजे डार्क कलर घ्यायचा आहे. ओके, अशा टाईपमध्ये मोठं करू आणि फक्त आपल्याला नवीन लेअर घ्यायची. फक्त नवीन लेअरवरती घेऊन तो प्लेस करायचा. जास्त करून हायलाईट जो पार्ट असतो तो मध्येच राहायला पाहिजे किंवा थोडासा जास्त, पण जर तुम्ही बॅकग्राऊंड टोटल हायलाईट केलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही. आणि जो मेन इमेज आहे, आता फक्त नॉर्मली मी जे PNG असणार आहे ते PNG फक्त तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता, आता मी नॉर्मली एक इमेज घेतलेली त्याच्यावरती आणि फक्त नॉर्मल ॲडजस्ट करतो आहे. आता तुम्हाला एक इफेक्ट सांगतो, तो म्हणजे असा एक आपल्याला काय करायचं, इथं ॲडजस्टमेंट लेअरमधनं ह्यू सॅच्युरेशन ओपन करायचं. ह्यू सॅच्युरेशन ओपन केलं ते म्हणजे कुठं घ्यायचं, फक्त आपल्याला त्या बॅकग्राऊंडला अप्लाय करायचं, इमेजला नाही. आणि फक्त इथं ॲडजस्टमेंट करायचं आहे, इथं नॉर्मल असं. आता बघा, आता तुम्ही बघू शकता ती बॅकग्राऊंड बघा कशी, फक्त मी नॉर्मली आपल्या इमेजच्यानुसार तो बॅकग्राऊंड कलर चेंज केला आणि ती तुम्ही बघू शकता तो इफेक्ट कसा चांगला आलेला आहे. आणि नॉर्मली फक्त आता एक लास्ट इफेक्ट ह्यामध्ये ॲड करायचा आहे, ते म्हणजे व्हाईट कलर ॲड करायचा आहे. तो म्हणजे नॉर्मल फक्त ॲडजस्ट करायचं आपल्याला असं, अशा टाईपमध्ये. फक्त ओपेसिटी ह्याची कमी करायची किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. एकदा बघा ब्लेंड मोड यूज करून, शक्यतो गरज नाही अशा टाईपमध्ये. ओके, किंवा इथं ॲड करू. ओके, आता बघू शकता ती इमेज व्यवस्थित दिसते, डिझाईन आता व्यवस्थित दिसते, तुम्ही एकदा चेक करू शकता. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो चॅनल कोण असेल त्यांना सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरच्या बायकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.